नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्विनी बनकर मॅथ फंडा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे स्कॉलरशिप परीक्षा 5वीचं नवनीत या पुस्तकातील स्वाध्याय 3.2 बघणार आहोत. यापूर्वी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वाध्याय 1.1 ते 3.2 पर्यंत सर्व स्वाध्याय बघितलेले आहेत व त्यातील सर्व प्रश्नांचे उत्तरासह स्पष्टीकरण आपण बघितलेले आहे. सर्वांनी ते व्हिडिओ बघितले नसतील तर प्रथम ते बघून घ्यावे व नंतर हा व्हिडिओ बघा. तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा म्हणजे सर्वांना त्याचा फायदा होईल. स्वाध्याय 3.2 तर त्यातील पहिला प्रश्न, 500 रुपयांच्या 120 नोटा, 100 रुपयांच्या 15 नोटा, 10 रुपयांच्या 3 नोटा व 1 रुपयाची 7 नाणी मिळून होणाऱ्या एकूण रकमेचे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणते? तर कसं लिहिणार? 500च्या 120 नोटा, तर 500च्या 120 नोटा म्हणजे किती होतील? तर 500 गुणिले 120, 1 2 3 3 0 12 पंचे 60, म्हणजेच 500च्या जर 120 नोटा असतील तर रक्कम होईल 60,000. त्यानंतर 100च्या किती नोटा आहे? तर 15, म्हणजे 100 गुणिले 15, 2 0 15 1 15. 100च्या 15 नोटा म्हणजे 1500 रुपये. 10च्या 3 नोटा म्हणजे 30 रुपये. 10 गुणिले 3 म्हणजे 10 त्रिक 30, 30 आणि 1 रुपयाची 7 नाणी म्हणजे 7 रुपये. तर आपल्याला ते कसे शोधायचे? तर 60,000, 60,000, 6,000, 60,000 आणि 60. तर 60,000 दोन ऑप्शन मध्ये आहे, 1 आणि 3 मध्ये, हे दोन ऑप्शन गेले. त्यानंतर किती पाहिजे? 1,500, 1,050. तर पहिल्या ऑप्शन मध्ये 1,000 दिलेत आणि तिसऱ्या ऑप्शन मध्ये 1,050, म्हणजे 1,050 नंतर 30 आणि 7, म्हणजेच आपले योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, 2.5 लाख ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहाल? तर ह्या चार पर्यायापैकी कोणती संख्या ही 2.5 लाख दर्शवते असे विचारले आहे. तर बघू आपण. 2 गुणिले 10,000 म्हणजे किती? 2 गुणिले 10,000 म्हणजे 20,000 अधिक 5 गुणिले 10,000 म्हणजे 50,000 अधिक 1 गुणिले 1,000 म्हणजे 2,000. यांची बेरीज 0 0 0 2, 5 आणि 2 7, तर ही आली 72,000. आपल्याला 2.5 लाख विचारले म्हणजे पहिला पर्याय नाही. दुसरा आहे एकक दशक शतक हजार 10,000 लाख. 2 गुणिले 1 लाख म्हणजे 2 लाख. 2 गुणिले 10,000 म्हणजे 20,000. 5 गुणिले 1,000 म्हणजे 5,000. यांची बेरीज 0 0 0 5 2 2, ही आली 2,25,000. पण आपल्याला 2.5 लाख म्हणजे किती असतात? 2,50,000. आपण पुढचा पर्याय बघू. 1 गुणिले 1 लाख म्हणजेच 1 लाख. 5 गुणिले 10,000 म्हणजे 50,000. हे किती होतात? 0 0 0 0 5 1, म्हणजे हे किती झाले? 1,50,000. आणि चौथा पर्याय आहे 2 गुणिले 1 लाख म्हणजे 2 लाख. 5 गुणिले 10,000 म्हणजे 50,000. यांची बेरीज 0 0 0 0 5 2.
तर ही बेरीज आली 2,50,000. म्हणजेच 2.5 लाख म्हणजे किती? 2,50,000. तर आपलं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4. पुढील प्रश्न 3 गुणिले 1 लाख अधिक 7 गुणिले 10,000 अधिक 5 गुणिले 1,000 हे विस्तारित रूप पुढील पैकी कोणत्या संख्येचे आहे? गुणिले 1 लाख म्हणजे किती? तर 3 लाख. 7 गुणिले 10,000 म्हणजे 70,000. 5 गुणिले 1,000 म्हणजे 5,000. यांची बेरीज 0 0 0 5 7 3. तर बेरीज किती आली? 3,75,000. म्हणजेच 3,75,000 म्हणजे किती? तर 4.25 लाख. तर आपलं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. 5,45,035 या संख्येमधील 10,000 स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत व दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत यातील फरक किती? तर फरक म्हणजे वजाबाकी कोणत्या अंकाचा? तर 10,000 स्थानी. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 10,000 स्थानी 4 आहे म्हणजे 4 ची स्थानिक किंमत 40,000 व दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत एकक, दशक. दशक स्थानी 3 आहे. 3 ची स्थानिक किंमत असेल 30. त्या दोन्हीतील फरक म्हणजे वजाबाकी. 0 0 गेले 0, 10 3 गेले 7, 9 9 3. म्हणजेच त्या दोन्हीतील फरक किती असणार? तर 39,970. तर 39,990 नाही, 39,000 नाही, 39,970. म्हणजेच आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न 35,35,353 या संख्येतील अधोरेखित अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक किती? तर अधोरेखित अंक हा 5 आहे व 3 आहे. तर 5 ची स्थानिक किंमत किती? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख. म्हणजेच 5 लाख. आणि 3 ची स्थानिक किंमत 3 हा शतक स्थानावर आहे म्हणजे 300. यांतील फरक विचारला म्हणजे वजाबाकी. 0 0 0, 10 3 गेले 7, 9 9 4. म्हणजेच उत्तर आलं 4,99,700. 4,99,700. म्हणजेच आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न 29,34,546 या संख्येतील अधोरेखित अंकांच्या दर्शनी किमतीतील फरक किती? तर अधोरेखित अंक 4 आणि हाही 4 आहे तर त्याची दर्शनी किंमत विचारली. या 4 ची दर्शनी किंमत 4च व ह्या 4 ची दर्शनी किंमत 4. तर त्या दोन्हीतील फरक म्हणजे वजाबाकी. 4 मधून 4 गेले 0. म्हणजेच आपलं उत्तर आलं 0. तर कोणत्या पर्यायामध्ये आहे? पर्याय क्रमांक 4. म्हणजेच आपलं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न 3 4 3 0 2 5 8 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत 8 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? तर कशाची किंमत विचारली? 2 ची किंमत किती आहे? शतक स्थानी 2 म्हणजे 200. 200 ही किंमत 8च्या 8 कुठे आहे? एकक स्थानी म्हणजे 8 ची किंमत असेल 8. 200 हे 8च्या किती पट आहे? तर आपण बघू. 8 दुने 16 उरले 4, 8 पंचे 40. म्हणजेच 200 हे 8च्या 25 पट आहे. म्हणजेच आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न 2 स्टार 7 5 स्टार 3 या संख्येत स्टारच्या जागी असलेल्या सारखेच अंक आहेत. या दोन स्थानांच्या अंकांचे स्थानिक किमतीतील फरक किती सांगितला? 79,920 आहे. तर ती संख्या कोणती? दिलेले आहेत. स्टारच्या जागी कोणता अंक असेल असं विचारलंय. तर आपल्याला पहिल्या ऑप्शन मध्ये स्टारच्या जागी 3 दिलेत. तर बघू आपण. स्टारच्या जागी इथे 3 आहे आणि इथे 3 आहे. तर ह्या 3 ची स्थानिक किंमत किती? एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 30,000 व ह्या 3 ची किंमत असेल 30.
तर यांतील फरक म्हणजे वजाबाकी. 0तून 0, 9तून 10तून 7 गेले, 10तून 3 गेले 7, 9, 9, 2. तर आपली पहिल्या ऑप्शन जर घेतला तर वजाबाकी येते 29,970. पण आपल्याला किती सांगितली फरक? 79,000, म्हणजे पहिलं ऑप्शन नाही. दुसरं बघू, स्टारच्या जागी 7 दिलेले आहेत. 7ची किंमत असेल 70,000 व ह्या 7ची किंमत 70. 0, 10तून 7 गेले 3, 0, 0, 6, म्हणजे 60,030. हेही उत्तर नसेल. आता स्टारच्या जागी दिलेत 8. 8ची स्थानिक किंमत 80,000 व त्यातून 80 वजा करायचे. 0, 10तून 8 गेले 2, 9, 9, उत्तर आलं 79,920. आणि आपल्याला फरक सांगितलेला होता 79,920. म्हणजे तिसऱ्या ऑप्शन नुसार आपल्याला फरक मिळतोय, म्हणजे आपलं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. कंस 10a अधिक b ही 2 अंकी संख्या 84 आहे. जर b ची किंमत 4 असेल तर a ची किंमत किती? आपल्याला काय सांगितलं? 10a अधिक 4 बरोबर किती सांगितले? 84. तर 10a अधिक b ची किंमत 4 बरोबर 84. तर आपण हे कसं सोडवणार? 10a बरोबर हे 84, हे 4 इकडे जाऊन वजा होतील, राहतील 80. मग a बरोबर 80 भागिले हे 10 गुणाकारातले खाली येतील, 0 0 कट 1 8, म्हणजेच उत्तर येईल 8. तर a ची किंमत किती असेल? 8. पर्याय क्रमांक 4.